नमस्कार, मी रंजना बेडकर. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. मध्य प्रदेशातून कत्तलीसाठी कामठी येथे जात असलेल्या 32 जनावरांची रामटेक पोलिसांनी सुटका करीत देवलापार येथील गोशाळेत पाठविण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे रामटेक पोलिसांनी मनसर चौकात सापळा रचून नायक पोलीस कॉन्स्टेबल निलेश बिजवाड यांनी सदर कारवाई करून या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला जप्त केले आहे. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. गुरुकुंज मोझरे येथे रामकृष्ण हरी विश्वमानव मंदिराचा 56वा वर्धापन दिन पार पडला. गुरुकुंज पासून पश्चिमेस 1 किलोमीटर अंतरावर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संकल्पित विश्वमानव मंदिर भारतात असलेले श्री रामकृष्ण हरीचे एकमेव मंदिर व जगातील 27 महापुरुषांचे मानवता मंदिर आहे. आध्यात्मिक, ज्ञान, योग साधनेकरिता सिद्ध स्थळ तसेच अनेक संत महापुरुषांच्या चरण स्पर्शाने पावन झालेले तीर्थ व श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन प्रवासातील अंतिम महातीर्थ होय. दरवर्षी माघ शुद्ध दशमी महोत्सवाची सुरुवात माघ शुद्ध तृतीयेला होऊन माघ शुद्ध दशमीला त्याची सांगता होते. गोपाळकालाची कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन सुद्धा केले जाते. या ठिकाणी जागतिक लायब्ररी व्हावी आणि हे मंदिर विश्वविख्यात व्हावं, जगातील विद्वान लोक या ठिकाणी अभ्यासाला यावीत आणि हा सांस्कृतिक विचार या भारताचा एकमेकाला आदानप्रदान, जगाचा विचार आणि यांचा विचार आदानप्रदान व्हावा आणि विश्वस्नेह का ध्यान धरे और सबका सब सन्मान करे, या दृष्टीनं महाराजांची ही वाटचाल म्हणजे रामकृष्ण हरी मानवता मंदिर. हा महोत्सव म्हणजेच ग्रामगीता ज्ञानयज्ञ असतो. या महोत्सवात गुरुदेव भक्तांची मांदियाळी व उत्साह दिसून आला. सनंदा आखरे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, गुरुकुंज मोझरी, अमरावती. नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे द्विवार्षिक खुले अधिवेशनाचे रामटेक येथील शांती मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. तर माजी ऊर्जा मंत्री राजेंद्र मुळत हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते. तर महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेचे SM देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवर व पत्रकारांचे गौरव करून सत्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण कायदा लवकर मंजूर करून घेण्याविषयी एल्गार करण्यात आला. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराडा येथे गुरांवर अज्ञात रोगांची लागण होऊन जवळपास 8 ते 10 जनावरे दगावली आहेत. हे गाव विदर्भाच्या सीमेवर असून आडवळणी आहे. तर येथील लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी गावात येऊन जनावरांची तपासणी करतात, त्यांना लस औषधी देतात, परंतु अज्ञात रोगांवर नियंत्रण येताना दिसत नाही. त्यामुळे जनावरे बिमार पडताना दिसत आहे. वरिष्ठ पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आज गरज आहे, नाहीतर पशुधन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही व ज्यांची जनावरे मृत झालेले आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. आज आमच्या भुमराडा गावामध्ये फऱ्या रोगाच्या बिमारीनं 8 ढोरं जवळपास दगावलेले आहेत आणि 20 ते 25 ढोरांची या फऱ्या रोगाची लागण झालेली आहे. तर इथले सर्व शेतकरी याच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करेल आणि याच्यानंतर जे काय परिणाम होतील ते परिणाम सहन हे सरकारी डॉक्टर आणि प्रशासकीय यंत्रणा याला जबाबदार राहील. 2 दिवसापासून फोन लावतो त्याला काही अजून आला नाही. ते अजून 4 दिवस झाले. असं करता करता गाय गेली मरून. मग 20-25 हजाराची गाय गेली. मोठे लेट वासरू होतं, खालतीच्या ते वळडायला लागलं. त्याची काय सोय आहे? लोणार तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी गवारे मॅडम त्यांना मी आज बोलवलेलं आहे आणि PM वगैरे केले आणि त्यांना सॅम्पल घेऊन आज ते लोणारकडे रवाना झाले आहेत आणि PM रिपोर्ट आल्याच्या नंतर पुढील कोणता रोग आहे काय आहे याचे नंतर जे काय निदान करता येईल हे आल्याच्या नंतरच आम्ही त्याच्यावर उपाययोजना करू. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार. आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी लॉग इन करा www.कृषीप्रधान.tv. आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.